काही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये गोंधळ होणार हे जणू ठरलेलं असतंच, पण गोंधळ न होता जेव्हा अशा सभा संपन्न होतात तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सभेतही यंदा असंच झालं। दरवर्षी प्रचंड गोंधळासाठी ओळखली जाणारी गोकुळची ही सभा यंदा मात्र अनेकांना अनोळखी वाटली, कारण त्यात दरवर्षी इतका गोंधळ झाला नाही। शिवाय गेल्या अनेक वर्षात न घडलेल्या काही गोष्टीही यंदा घडल्या। पाहुयात यंदा गोकुळची सभा कशी झाली। कोण म्हणतं गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ होतो? ही दृश्य पहा। या घोषणाबाजीला जर तुम्ही गोंधळ म्हणणार असाल तर गोकुळच्या पूर्वीच्या सभा तुम्ही पाहिल्याच नाहीत। गोकुळच्या सभेतील गोंधळाचा इतिहास पाहता यंदाची सभा ही शांततेचा पुरस्कार द्यावा अशीच झाली। गेल्या कित्येक वर्षात न घडलेल्या घटना यंदा घडल्या। गोकुळच्या अध्यक्षांना चक्क अहवाल वाचन करता आलं। हद्द म्हणजे सभासदांच्या काही प्रश्नांना संचालकांकडून उत्तरही देण्यात आली। गोकुळच्या सभेत कधीही न घडणाऱ्या अशा दुर्मिळ घटनांमुळे ही सभा शांततेत पार पडल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली होती, पण ही शांतता फार काळ टिकली नाही। लाडक्या बहिणीला माईक द्यायला सांगा, प्रश्न विचारू देत म्हणा। लाडक्या बहिणीला माईक द्यायला सांगा, प्रश्न विचारू देत म्हणा। या आहेत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक। कोल्हापूरच्या दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत आपला आवाज ऐकला जात नसल्याची तक्रार त्यांनी यंदाही तितक्याच तीव्रतेने केली आणि सभा शांततेत पार पडण्याच्या संचालक मंडळाच्या इराद्यांना पहिला धक्का बसला। अहवालाच्या विषयाचं वाचन त्यांनी 1 मिनिटात संपवलं। त्याच्यावरती कोणाचा विरोध आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता। कालपासून मी सांगतेय माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे, पुनर्विचारासाठी हा विषय ठेवण्यात यावा। पण त्यांनी तो विषय तिथे नोंदवायला हवा आहे, बोलायची संधी द्यायला पाहिजे होती। त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीने आम्ही सहकार्य केलेलं आहे। लाडक्या बहिणीला माईक द्यायला सांगा, प्रश्न विचारू देत म्हणा। वास्तविक गेल्या 4 वर्षांपासून शौमिका महाडिक यांना सर्वसाधारण सभेत व्यासपीठावर कोपऱ्यातली खुर्ची दिली जायची। यंदा मात्र नावीद मुश्रीफांच्या रूपानं महायुतीचा चेअरमन झाल्यावर ही परंपरा मोडीत काढण्याचा निर्णय झाला होता। त्यानुसार व्यासपीठाच्या मध्यभागी त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती, पण शौमिका महाडिक स्टेजवर न येता सभासदांमध्येच बसल्या। यावेळी लाडकी बहीण हट्टी असल्याचं सांगत अध्यक्ष नावीद मुश्रीफांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। आमची मोठ्या बहिणीला आम्ही सांगितलं होतं की या व्यासपीठावर, आता मोठी बहीण जर हट्टी असल्यामुळे ते आल्या नाहीत। धाकट्या भावाचा हट्ट पुरा करायला पाहिजे होता, तो केला नाही, तर आम्ही त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ। तर सर्व काही सुरळीत पार पडत असताना झालेल्या या गोंधळानंतर विरोधी संचालकांकडून मॅच्युरिटी दाखवण्याची अपेक्षा सतेज पाटलांनी व्यक्त केली। चर्चा काल परवा त्यांनी केली, त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले। त्या प्रश्नाचे तुम्ही जर 49 प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ 25 आहेत। त्या सगळ्याची उत्तरं एमडीने दिली आणि संचालकांनी, मला वाटतं लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो, सभासदांनी कुणी विचारला तर हरकत नाही। आणि म्हणून मला वाटते की सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। सभा सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळली जाते असा अनुभव गेल्या काही वर्षांपासून सर्वांनाच येतो। यंदा मात्र नेहमीच्या गोंधळासोबत काहीसं कामकाज देखील दिसून आल्यामुळे सभासदांना आश्चर्याचा धक्का बसला। हे आश्चर्य भविष्यातल्या सभांमध्येही कायम राहणार की यंदाचा समन्वय हा केवळ फ्लूक ठरणार हे लवकरच कळेल। कोल्हापूरहून विजय केसरकरसह ब्युरो रिपोर्ट,
एबीपी माझा. आणि यानंतर पुन्हा एकदा